बटाट्याच्या काचऱ्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 मध्यम आकाराचे बटाटे। हे त्याची साल काढून अशा पद्धतीने थोडेसे पातळ पातळ आपण कट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपण ते कट करून घेतलेले आहेत। ते कट करताना लगेचच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत। त्यानंतर बारीक चिरलेले 3 मध्यम आकाराचे कांदे, 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, तुमच्या आवडीनुसार तिखट, हळद, जिरे, मोहरी, हिंग आणि चवीनुसार मीठ। त्याचप्रमाणे आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी तेल देखील लागणार आहे। चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊया। एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलंय। आपलं तेल गरम झालंय। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ। गॅस बारीक करायचा आहे। मोहरी छानशी फुलली आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे घालूयात, हिंग आणि हळद घालून घेऊयात। आता हे थोडंसं आपण एकत्र करूयात। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊ। हे आपण आता परतून घेऊ। इथे मी जे तिखट वापरले हे गोडा मसाला आणि लाल तिखट याचा एकत्र केलेला मसाला आहे। अगदी एखादा मिनिट आपण हे परतून घेऊयात। कांदा छानसा परतून झालाय। आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या घालून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ आणि हे सगळं छानसं परतून घेऊयात। आता आपण गॅस मोठा करून साधारण 1-2 मिनिट आपण हे परतून घेऊ। 1-2 मिनिट झालेत। आता गॅस बारीक करून साधारण 5-7 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून देऊयात। 5 मिनिट झालेत। आता आपण झाकण काढूयात। वाफ पण एकदम मस्त आली आहे। आता आपण हे एकदा परतून घेऊ। आपण बटाट्याचे एकदम पातळ काप केलेत त्यामुळे ही भाजी ना पटकन शिजते। मस्त तुम्ही बघू शकता ही भाजी अशी व्यवस्थित शिजली आपली। हे बघा लगेचच कट होतीये ती। तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि हे परत एकदा एकत्र करूयात। 1-2 मिनिट आपण ही परतून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता। मस्त हे मस्त एकत्र झालेलं आहे। तर तयार आहे आपली बटाट्याच्या काचऱ्याची भाजी। इथे मी अर्धा किलो फरसबी घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता ही मी स्वच्छ धुवून एका जाळीच्या भांड्यात ठेवली आहे। ही अशा पद्धतीने असते। याला बीन्स देखील म्हटलं जातं। आता एक 4-5 फरसबी एकत्र घेऊन त्या मी चिरून घेणार आहे। त्याची जी पुढचा भाग असतो तो आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण ही फरसबी चिरून घ्यायची आहे। थोडंसं लहान किंवा मोठ्या आकारामध्ये आपण ही भाजी चिरून घेतली तरी चालेल। फक्त त्याचा जो पुढचा आणि मागचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने आपण ही भाजी सगळी भाजी मी चिरून घेते। इथे आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आता मोहरी ॲड करू। मोहरी तडतडू द्यायची म्हणजे आपली फोडणी अगदी मस्त होते आणि भाजी चवीला चांगली लागते। त्यामुळे इथे गडबड नाही करायची। शक्यतो गॅस बारीक ठेवायचा आणि जी मोहरी आहे ना ती छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे घालूयात। जिरे सुद्धा छान फुलले पाहिजेत। तुम्ही इथे बघताय छान असं दोन्ही सुद्धा तेलामध्ये छान फुलतंय। आता इथे आपण हिंग घालूयात। त्यानंतर थोडीशी हळद घालूयात। आता जी आपण फरसबी चिरून घेतली होती ती आपण घालूयात आणि चवीनुसार तिखट आणि मीठ घालूयात। आता हे थोडंसं आपण परतून घेऊयात। ही भाजी छान आपण तेलावर 1-2-3 मिनिट परतून घ्यायची म्हणजे छान चव लागते। आता आपण याच्यावर झाकण ठेवू। याला एक वाफ आणून घेऊयात। याला वाफ आणेपर्यंत मी एका बाजूला पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये घालूयात। पाणी आहे ते भाजी शिजण्यापुरतंच घालायचं, फार पाणी नाही घालायचं। अर्थात आवडत असेल तुम्हाला पाणी तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त घालू शकता, पण आपल्याला डब्यासाठी वगैरे भाजी हवी असेल तर मग थोडं कमी पाणी घालूयात। आता याच्यावर झाकण ठेवून ही भाजी आपण बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता आपण झाकण काढूयात। इथे तुम्हाला दिसतंय भाजी छान अशी शिजलेली आहे। आता एक सारखी करून घेते आणि इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी घालते आणि त्यानंतर
बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालूयात। आता हे सगळं एकत्र करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पाणी फार काही दिसत नाही या भाजीमध्ये। भाजी शिजण्यासाठी आवश्यक तेवढंच पाणी इथे मी घातलेलं आहे। तर आपण हे सगळं छान व्यवस्थित असे एकत्र करून घेतले। भाजी चवीलाही खूप छान लागते। आता परत अगदी एखादा मिनिटासाठी झाकण ठेवून आपण याला फक्त वाफ आणून घ्यायचे, म्हणजे जे शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे ना ते सुद्धा छान एकजीव होतं भाजीमध्ये। तुम्हाला लक्षात येत असेल तर अशी पटकन होणारी वेगळ्या चवीची चमचमीत मस्त अशी फरसबीची भाजी तयार आहे। लाल माटाची भाजी ही निवडून धुवून चिरून घेतलेली आहे। टोमॅटो, कांदा दोन्ही चिरून घेतलेला आहे। हिरव्या मिरचीचे तुकडे, मोहरी, जिरे, हळद, हिंग, मीठ आणि ठेचलेला लसूण आणि फोडणीसाठी लागणारे तेल। पॅन मध्ये आपण फोडणीसाठी तेल घेऊया। गॅस मंद करूया आणि फोडणी करून घेऊया। टाकू मोहरी तडतडली की आपण जिरे टाकू, लसूण टाकू, थोडा फ्राय करून घेऊ लसूण। लसणाचा कलर बदलला की आपण आता यामध्ये मिरची टाकून घेऊ। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचे तुकडे टाकू शकता। यामध्ये आपण फोडणीसाठीचा हिंग टाकू, हळद टाकू, बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घेऊ। बारीक चिरलेला टोमॅटो टाकू, आता यामध्ये मी बारीक चिरलेली लाल माटाची भाजी टाकते। चवीसाठी मीठ, या भाजीमध्ये तुम्ही आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट देखील वापरू शकता। ही भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपण याच्यावर एक 5-7 मिनिट झाकण ठेवूयात। आपल्या भाजीला व्यवस्थित वाफ आली असेल, वाव, आपली हेल्दी भाजी तयार आहे। ही तुम्ही फुलक्या बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात कूट देखील ऍड करू शकता। आपली भाजी झालेली आहे, आपण गॅस ऑफ करू। गवारीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। गवारी ही मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही साधारण पावशेर गवार आहे। धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, मोहरी, तिखट, हे तिखट गोडा मसाला आणि लाल तिखट याचे एकत्रित तिखट आहे आणि 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि हिंग। तर चला मग आता आपण गवारीची भाजी करायला घेऊयात। आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, याच्यामध्ये ही गवारी घालून घेऊया। ही गवारी आपण अगोदर थोडीशी भाजून घेणार आहोत। ही परतवून घेऊया, व्यवस्थित परतायची आहे। आपण ही कोरडी करून घेऊया। आपण ही धुवून घेतली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे थोडंसं। यातलं पाणी आपण व्यवस्थित घालूयात। पूर्ण पाणी गेल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये तेल घालूयात थोडंसं।
अगदी थोडं तेल घालायचं आहे. थोडंसं मीठ घालते मी, अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि अगदी थोडीशी हळद घालते मी. आता हे परत एकदा परतून घेऊया. आपल्याला गवारी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ही अशी भाजून घेतल्यामुळे ही भाजी खमंग लागते. आपल्याला गवारीचा थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हे परतत असताना एक खमंग असा वास यायला चालू होईल. तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे थोडासा. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता पॅन मध्ये आपण थोडं तेल घालून घेऊयात. आपण आता भाजीसाठी फोडणी करणार आहोत. तेल मी थोडं कमी घातलंय कारण आपण गवारी आपण तेलावरच भाजून घेतली आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली की आता आपण याच्यामध्ये हिंग घालूयात. याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊयात. हळद आपण मगाशी गवार परतताना घातली आहे त्यामुळे त्या हिशोबाने हळद घालायचे. आता आपण याच्यामध्ये गवारीची भाजी घालून घेऊयात. ही आपण मगाशी भाजून घेतलेली भाजी आहे. आता आपण हे एकदा परतूयात. तिखट घालतेय मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे. आपण आता हे परत एकदा परतून घेऊयात. आपण आता अगदी अर्धा किंवा एखादा मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात. साधारण 1 मिनिट झालंय. मी याचं झाकण काढतेय. आता आपण याच्यामध्ये साधारण शिजण्यापुरतं पाणी घालणार आहोत. गवारीला फार पाणी घालायचं नाहीये. शिजून अगदी थोडंसं पाणी राहिलं पाहिजे. मी इथे 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. गॅस मोठा करूयात. आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि हे एकदा एकत्र करूयात. आता आपण गॅस बारीक करूयात. साधारण एक 5-7 मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात. 5-7 मिनिटानंतर चेक करूयात आपण गवारी शिजली आहे का. साधारण एक 5-7 मिनिट झालेले आहेत. आपण याचं झाकण काढून घेऊयात. आपण एकदा हे एकत्र करूया. यातली एखादी गवारी घेऊन आपण हाताने असं चेक करूयात आपली भाजी शिजली आहे का. ते बघा आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही बघता यात फार पाणी राहिलेलं नाही आहे. अगदी थोडंसं पाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकत्र करूयात. तयार आहे आपली गरमागरम गवारीची भाजी. मी गॅस बंद करते. कोबीची भाजी करण्यासाठी मी इथे अर्धा पावशेर कोबी घेतलाय आणि मी तो असा छान व्यवस्थित बारीक चिरलेला आहे. तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. चवीसाठी मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारणपणे 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ. ही मी एक 15-20 मिनिट पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. हिंग, 3-4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हळद, जिरे आणि मोहरी. भाजी करण्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल ओतूयात. ही भाजी आपण नैवेद्यासाठी वापरतोय तर यात आपण कांद्याचा वगैरे वापर करत नाहीये. एरवी तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून कांदा देखील वापरू शकता. बारीक गॅसवर आता आपण फोडणी करून घेऊयात. मोहरी टाकूयात. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे टाकूयात. हिरव्या मिरचीचे तुकडे थोडे परतून घेऊयात. हिंग, हळद, भिजवलेली हरभऱ्याची डाळ. आता व्यवस्थित एकदा परतवून घेऊया.
आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालते आणि चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालूया. आपण आता याच्यावरती साधारण 1-2 मिनिट वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया. मी आता याच्यावर झाकण ठेवून शिजवतेय, पण तुम्हाला जर कुरकुरीत भाजी आवडत असेल तर तुम्ही न झाकण ठेवता 1-2 मिनिट परतली तरी देखील ती भाजी खूप छान लागते. 1-2 मिनिट झालेत. आपण बघूयात आपल्या भाजीला वाफ आली आहे का. एकदा परतून घेऊया. एकदम व्यवस्थित आपली कोबीची भाजी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. शेपूची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे शेपूची भाजी. मी इथे एक जी आपल्याला मार्केटला 1 पेंडी मिळते शेपूची ती घेतलेली आहे आणि ती निवडून घेतली आहे. 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, 2 टेबलस्पून मुगाची डाळ, एक 12-13 लसणाच्या पाकळ्या आम्ही बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. हळद, हिंग, जिरे, मोहरी हे फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेत. तुम्ही या हिरव्या मिरच्या लसणाबरोबर बारीक देखील करून घालू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल. आता आपण ही जी भाजी आहे ही धुवून ती चिरून घेऊयात. ही धुतलेली शेपूची भाजी ही अशा पद्धतीने आपण चिरून घेऊयात. अशा पद्धतीने बारीक आपण ही चिरून घेणार आहोत. अशी मी सगळी भाजी चिरून घेते. इथे एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात. आता आपण याच्यामध्ये जिरे घालूयात, हिंग आणि मिरचीचे तुकडे घालून घेऊयात. हे थोडं परतून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये लसूण घालूयात. हा देखील आपण परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता लसणाचा कलर बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद घालूयात. जी आपण मुगाची डाळ घेतली होती ती मी धुवून घेतलेली आहे. ही धुतलेली मुगाची डाळ आपण याच्यामध्ये टाकूयात. हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण कांदा घालूयात. तो थोडासा परतून घेऊयात. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. हे देखील आपण परतून घेऊयात. आता आपण याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवूयात आणि याला वाफ येऊ देऊयात. 1 मिनिट झालाय. आता आपण याचं झाकण काढूयात. आता हे एकदा परतून घेऊयात. याच्यामध्ये आपण धुवून चिरलेली शेपूची भाजी आहे ती घालून घेऊयात. याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. आता आपण हे एकदा परतून घेऊयात. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालू शकता. आता आपण गॅस बारीक करून साधारण 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण याचं झाकण काढूयात. आता आपण ही भाजी एकदा परतून घेऊयात. आपण आता गॅस बंद करूयात आणि तयार आहे आपली शेपूची भाजी, जी आता आपण गरम गरम भाकरी बरोबर खायला घेऊयात. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातलेत, थोडासा हिंग घातलेला आहे. आता इथे लसूण मी बारीक चिरून घेतलाय तो घालतेय. भरपूर थोडा नेहमीपेक्षा थोडासा जास्त लसूण घालायचा इथे. आणि लसूण आहे तो आपण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालतेय. इथे मी साधारण 3 कांदे घेतले होते. डाळ कांदा करतोय तर अर्थातच याच्यात कांद्याचे प्रमाण थोडंसं जास्त असणार आहे. त्यानंतर इथे मसाले घालून घेऊयात. हळद घातली आहे मी इथे, तिखट घातलेला आहे आणि छान भाजीला रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. तर आता हे सगळं आपण एकत्र करूयात. मी जे नेहमीचं तिखट वापरते ते गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र केलेलं तिखट असतं. कांदा लसणाचं तिखट नसतं ते. आता इथे मी मुगाची डाळ घेतेय
ही मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून ती 3.5 ते 4 तास भिजवून ठेवली होती. आता ही जी डाळ आहे ही आपण 1-2-3 मिनिट याच्यामध्ये परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये छान डाळ परतली की ती चवीला सुद्धा छान लागते, खमंगपणा येतो त्याला. तर मी इथे अशी डाळ परतून घेते आणि याच्यामध्ये आता आपण शिजण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी घालूयात. इथे जे पाणी घातलं हे गरम पाणी घातलेलं आहे मी. आता हे आपण थोडंसं एकत्र करून घेऊयात. खूप सोपी भाजी आहे, पटकन होते, छान लागते चवीला. आता इथे मी मुगाची डाळ वापरली, याच्याऐवजी बऱ्याच ठिकाणी तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील वापरलेलं मी ऐकलंय. मी अजून काही मी कधी खाल्लेली नाही आहे, पण ट्राय नक्की करेन. आता इथे चवीनुसार मी मीठ घालते. तुम्ही बघताय लगेचच उकळी आलेली आहे. गरम पाणी घातलं की हाच फायदा असतो. आता इथे तुम्ही बघता याला एक वरती फेस आलाय. बऱ्याचदा डाळ सुट्टी शिजवली की असा फेस येतो, हा आपण बाजूला काढूयात. आता इथे मी कोथिंबीर घालते आणि हे आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघताय छान असं उकळलंय हे सगळं. आता इथे मी गॅस बारीक करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. एक साधारण 5 ते 10 मिनिट तरी हे शिजायला लागेल. मध्ये आधी आपण चेक करायचं म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला. गॅस एकदम बारीक ठेवायचा. एक 10 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढणार आहोत. तुम्ही बघताय बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली दिसते आपल्याला. पाणी सुद्धा सगळं आटलेलं आहे. अर्थात हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि आपला हा डाळ कांदा तयार आहे.